कोकणासाठी गेम चेंजर ठरणारा हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग आहे आणि कोकणातील 699 गावांमधून हा ग्रीनफील्ड महामार्ग जाणार आहे। 376 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून हा महामार्ग जाईल। मुंबई कोकण अंतर आता फक्त 4 ते 5 तासात पार करता येणार आहे। हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग कोकणच्या किनारपट्टीला लागून जाणार आहे। यामध्ये 41 बोगदे असतील, 51 मोठे ब्रिज असतील आणि 68 ओव्हरपास असणार आहेत। जवळपास 68,720 कोटी रुपये या सगळ्यासाठी खर्च अपेक्षित आहे। मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या 4 ते 5 तासामध्ये कापले जाणार आहे आणि याला कारणीभूत ठरणार आहे महत्त्वाकांक्षी हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग। हा महामार्ग आहे हा कोकण आणि मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जवळपास कोकणातील 699 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे आणि कोकणासाठी हा गेम चेंजर ठरणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 252, सिंधुदुर्गातील 127, तर रायगड जिल्ह्यातील 102 आणि पालघर मधील 99 गावांचा यामध्ये समावेश असणार आहे। हा ग्रीनफील्ड महामार्गाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा महामार्ग किनारपट्टीला लागून हा असणार आहे। एकंदरीतच 41 भोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओव्हरपास यामध्ये असणार आहेत। या ग्रीनफील्ड महामार्गावर 376 किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफील्ड महामार्ग असणार आहे। यात सागरी महामार्गालगत त्याचबरोबर पाहिलं तर त्यासाठीचे जे भूसंपादन प्रक्रिया आहे ही देखील सुरू होणार आहे। मुंबई ते सिंधुदुर्ग हा हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग असणार आहे। MMRDच्या माध्यमातून हे प्राधिकरण असणार आहे। एकंदरीत पाहिलं तर 68,720 कोटी रुपये यासाठी खर्च हा अपेक्षित आहे। एकंदरीतच 606 मार्गिका आणि 100 मीटर रुंदीचा हा महामार्ग असणार आहे आणि हा महामार्ग आता कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अवघ्या 4 ते 5 तासामध्ये मुंबई ते कोकण हे अंतर आता पुढे कापले जाणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।